दरम्यान या सुनावणी वेळेला कोर्टात नेमकं काय झालं बघूया. कोर्टात नेमकं काय घडलं त्यावर एक नजर टाकूया. पहिल्यांदा तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्याची माहिती दिली. सराव ठिकाणी पंचनामा करण्यात आला. पासपोर्ट पाडले तिथेही पंचनामा करण्यात आला. कपडे जप्त करण्यात आल्याची माहिती सुद्धा तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. मोबाईल डेटा जप्त झाला आहे, त्याची समोरासमोर पडताळणी करायची आहे असंही तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं. रिकव्हर डेटामध्ये सांकेतिक भाषा वापरून संभाषण झाल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास तपास अधिकाऱ्यांनी आणून दिलं. कटात जवळच्या व्यक्तीचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे. प्रत्यक्षदर्शींना समोरासमोर चौकशीसाठी बोलावायचं असल्याचंही तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यामुळे 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली. तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की सियाचा दुसरा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. डिलीट डेटा रिकव्हर करण्यात आलाय. सांकेतिक भाषेची पडताळणी करायची आहे. समोरासमोर चौकशी करणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याचं सरकारी वकिलांनी सुद्धा न्यायालयाकडे मागणी केली. तर सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की सिया सहकार्य करते. मोबाईल ही रिकव्हर झालाय. मी काय लिहिलंय, सांकेतिक चिन्हांची पडताळणी हे कायद्यात बसत नाही. हे संयुक्तिक नाही. पोलीस कोठडी देऊ नये असं सियाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. तर फक्त काही हाती लागतंय का की शक्यता आहे असं वाटतंय. या आधारावर पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी चेतनच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. तर सांकेतिक चिन्हाचा नेमका वापर का आणि कशासाठी केलाय हे ते दोघंच सांगू शकतात. त्यामुळे पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. तर नार्को टेस्टसाठी आरोपींची संमती लागेल, त्याशिवाय परवानगी मिळणार नाही असं न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना सांगितलं.